संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून केला सरकारचा निषेध। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची जोरदार मोर्चे बांधणी। पुण्यात 2 दिवस भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता। ओबीसी आरक्षणासंदर्भातली सर्वपक्षीय बैठक रद्द। आता ही बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात मांडणी। माहितीला रामराम करण्याची तयारी करा म्हणत शरद पवार यांची अर्थसंकल्पावरून सरकारवर जोरदार टीका। जुलैमध्ये मुंबईतील म्हाडाच्या 1900 घरांसाठी जाहिरात निघणार। ऑगस्टमध्ये लॉटरी काढण्याची म्हाडाची तयारी। पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची होणार रक्त तपासणी। तुकोबांची पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी। आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणार। वारकरी सेवा रथाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। नीलम गोरे यांचीही उपस्थिती। सेवा रथ आळंदीच्या दिशेनं रवाना होणार। मालवण मसुरे इथे घरावर वडाचं झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान। रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे शीळ धरण ओव्हरफ्लो। रत्नागिरीकरांचा पाणी प्रश्न मिटला। यवतमाळच्या अधरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस। प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले। नदीपात्रात 48 क्युसेक पाण्याचा विसर्ग।